मुद्दा आहे की तुमच्याकडे असेल तर तुम्ही दुसऱ्याला डिलिव्हर करू शकता. बस हा मला प्रश्न त्यातून मगाशी सांगायचा होता. तर दुसरा विषय असा आहे की तुम्ही जर का नॉलेज घेतलं तर तुम्ही दुसऱ्याला नॉलेज शेअर करू शकता. तर मेन महत्वाचा पॉईंटकडे आपण ह्या गेलो होतो की तुम्हाला या बिझनेसला एका रेफरल मॉडेलमध्ये एक जणाला तुम्हाला इथे इन करून घ्यायचं आहे. तर काय करावं लागेल तुम्हाला? रेफरल मॉडेलमध्ये इन करायचं असेल तर तुम्ही त्याला काहीतरी सेल करताय, तुम्ही त्याला काहीतरी सांगताय की तू ये, तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल, तू इथं रिसेलिंग मधून इन्कम कमवू शकतोस, इथून रेफरल मधून पैसे कमवू शकतोस. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताय. दॅट इज कॉल तुम्ही काहीतरी इन्फॉर्मेशन डिलिव्हरी करताय. बरोबर आहे? म्हणजे तुम्ही एखाद्याला साडी विकताय तर तुम्ही काहीतरी एक सेल्समन सारखं तुम्ही काहीतरी सेल करताय. तर तुम्हाला या बिझनेसमध्ये मोठे पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल की तुम्हाला हायटेक, कुणी डिस्टर्ब होईल असे काही मेसेज करू नका. चॅट महत्वाची नाही, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतील. कारण तुम्ही आता ज्या स्टेजला ना, या स्टेजला मी करीबन 12 ते 13 वर्षापूर्वी होतो. मला एका व्यक्तीशी बोलून मी ग्रुप बनवत होतो. आम्ही राहुल सरने आम्ही 12-15 वर्ष इंडस्ट्रीत काम करून आलोय. केअरफुली ऐका, आम्ही जे तुम्हाला सांगतोय ते तुमचा माइंडसेट तसा बनावा. तुमच्या डोक्यात जर का काही कुठल्या कन्फ्युजन असतील तर ते क्लिअर व्हावे आणि तुम्हाला 4 पैसे मिळावेत, एवढाच उद्देश आहे. आणि कुणाचं मन दुखवणं, कुणाचा अपमान करणं किंवा कुणाला काय वाईट बोलणं याच्यासाठी आम्ही इथं आलोच नाही. किंबहुना तेवढा वेळही आपल्याकडे नाही. आपला वेळ एकाच गोष्टीसाठी आहे, जे पॉझिटिव्हिटीसाठी. आपला वेळ एकाच गोष्ट आहे, ग्रोथसाठी. मी आणि तू एकत्र येऊन काहीतरी भारी व्हायला पाहिजे. बस दॅट्स ऑल. आयुष्य परत नाही. माणसाचा जन्म परत आहे का नाही, 7 जन्म आहेत का नाही याच्यावर माझा विश्वास नाही. पण एक जन्म मिळालाय, तो चांगल्या पद्धतीने आपल्याला काढण्यासाठी आपण प्रत्युषमध्ये आलो. की आपल्यामुळं तुमच्या घरामध्ये 4 रुपये जास्त आले पाहिजे, तुमच्या घरामध्ये 10,000 रुपये महिन्याला किमान आले पाहिजेत. मी एरवी नेहमी सांगत असतो की आमच्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपये मिळतील का नाही मिळतील याची गॅरंटी नाही देत आम्ही, पण 10,000 तरी मिळावेत याचे आमचे रेग्युलर प्रयत्न असतात. एका हाऊसवाईफला जर का पॉकेट मनी तिचा 10,000 रुपये आला तर ती तिच्या मुलांच्यावरती खर्च करू शकते, ती तिच्या फॅमिलीला हेल्प करू शकते, लाईट बिल पे करू शकते,